नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे आता परवा म्हणजे गुरुवारी. परवा तर आपण सकाळपासून या सगळ्या धामधुमीमध्ये असणार आहोत. कोण जिंकेल, कोण हरेल हे सगळं त्या दिवशी समजणार आहे. पण तोवर थांबतील ते आमचे लोक कसले. एक्झिट पोल नावाचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला माहिती आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी म्हणजे पूर्वीचं पॉंडिचेरी या सगळ्या ठिकाणी काय होईल हे सांगणारा हा एक्झिट पोल आला, कालच आला. एकूण चिन्ह सगळी दिसत आहेत ती सत्तांतराची आहेत असं दिसतंय. बंगाली माणसाची मात्र ममतांवरची ममता कायम राहणार असं दिसतंय. बाकी तामिळनाडूत जयललितांना धक्का बसू शकतो. लढाई अटीतटीची आहे. काहींच्या मते जयललिता काठावर का असेना पास होतील, पण एकूण चिन्ह सत्तांतराची दिसत आहेत. नाहीतरी आलटून पालटून द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना सत्ता द्यायची परंपरा आहे तमिळ माणसांची, ती आपल्याला माहिती आहे. जयललिता की करुणानिधी एवढाच तिथं मुद्दा आहे. आसाममध्ये काँग्रेसचा मानहानीकारक पराभव आणि भाजपला संधी हा निकाल मात्र फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या निमित्तानं ईशान्येमध्ये पहिल्यांदाच भाजपचा चंचू प्रवेश होऊ शकतो, तो होईल असं दिसतंय. केरळमध्ये ओमन चंडीच्या काँग्रेसला धक्का बसणार आहे आणि तिथं डाव्यांची सरशी होईल हा एका अर्थानं आशेचा किरण डाव्यांसाठी आहे. पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी पूर्वीचं हे आहे चिमुकलं राज्य. खरं म्हणजे राज्य नाहीच आहे, ते केंद्रशासित प्रदेश आहे. तिथं काँग्रेस आणि द्रमुक यांच्या युतीला सत्ता मिळेल म्हणजे तिथेही सत्तांतर आहेच. आता मुद्दे 3 आहेत. एक म्हणजे एवढा अँटी इन्कम्बन्सी मूड कसा काय आहे बरं सगळीकडं. बरं असं असेल तर मग ममतांची जादू कायम कशी काय राहणार आहे. दुसरं असं की तामिळनाडू आणि केरळ इथलं सत्तांतर हे नॉर्मल आहे. कारण तामिळनाडूत 1991 पासून ही परंपराच आहे की आलटून पालटून सत्ता जाते. केरळमध्ये डावे प्रभावी आहेतच, ते दीर्घकाळ सत्तेमध्ये होते सुद्धा. चंडींची एकूण वादग्रस्तता बघता त्यातही फार काही आश्चर्यकारक नाही. पण आसाममध्ये भाजपला कौल मिळतो आहे, तो कसा काय. तिसरा मुद्दा असा आहे की मोदी सरकारच्या कामगिरीला मिळणारा हा प्रतिसाद मानायचा का. कारण लोक मोदी सरकारवर म्हणजे मोदींवर, दोन्ही एकच आहे खरं म्हणजे, जर नाराज असते तर काँग्रेसच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांची अशी हकालपट्टी झाली नसती. द्रमुकसोबत राहून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये जे काही यश मिळतंय तेवढ्यावर समाधान मानणार आहे का काँग्रेस. काय नक्की काय अर्थ काय आहे एक्झिट पोलचा. एक्झिट कोणाची आणि एंट्री कोणाची, आणि हाच आहे आजच्या आपल्या चर्चेचा विषय. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. पुण्यामध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो परळमधून आपल्यासोबत असणार आहेत. तिथंच परळमध्ये असणार आहेत हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार. आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्या 4ही नामवंतांसोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. एक्झिट पोलचा जो काही आता निकाल आलेला आहे, एक्झिट कोणाची, एंट्री कोणाची. आणि अगदी सुरुवातीला हेमंत देसाईंकडे मला जायचं आहे. हेमंतजी, मला सांगा, एकूण जी काही जे एक्झिट पोल आहे, जे दिसतं आहे, काय तुमचं निरीक्षण काय म्हणताय. एक्झिट पोलमध्ये माझ्या दृष्टीने अनपेक्षित अशी एकच गोष्ट ज्याच्यामध्ये दिसते, तर त्याच्यामध्ये जयललिता यांची सत्ता जर गेली तर ते मला आश्चर्य वाटेल. म्हणजे यापूर्वीचे जे वेगवेगळे रिपोर्ट्स होते, जे लोक जाऊन आले होते, ज्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती, त्याच्यावरनं असं दिसत होतं की अँटी इन्कम्बन्सीची लाट कुठल्याही प्रकारे तामिळनाडूमध्ये नाही आहे. तामिळनाडूमधल्या या निवडणुकीमध्ये असा एखादा महत्त्वाचा मुद्दा नव्हता की ज्याच्यामुळे जयललितांची सत्ता जावी. पुन्हा DMK आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे, ती आघाडीसुद्धा फार अगोदर त्यांची व्यूहरचना तयार झाली आणि त्यांनी निर्धावानी पराभव करण्याचा एक संपूर्ण प्लॅन रचला. अशा प्रकारचं काही वातावरण नव्हतं. काँग्रेस किंवा DMKने काहीच केलं नाही अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये DMKची काही 6-8 महिने पूर्वतयारी सुरू होती की स्टालिन यांनी संपूर्ण राज्यात एक प्रकारची काही कार्यक्रम घेऊन एक यात्रा काढलेली होती. परंतु DMKमध्ये सुद्धा 2 मुलांमध्ये संघर्ष आहे. असे अनेक मुद्दे तिथे आहेत. आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये जर जयललितांची सत्ता गेली तर ते माझ्या दृष्टीने आश्चर्य असेल. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता जाणं याच्यामध्ये आश्चर्य नाही, याचं कारण की 15 वर्ष त्यांची सत्ता आसाममध्ये आहे.
आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने गेली काही काळ सातत्याने मोठा त्याच्यामध्ये तिथे प्रयत्न केला होता. आणि तिथे दुसरा जो फॅक्टर होता की ज्यांना गेल्या वेळी फार मोठं यश मिळालं होतं की मुस्लिम जी संघटना आहे AIUDF नावाची, त्या संघटनेने काही काँग्रेसची तिथे आघाडी केलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे जोर लावला होता त्यावरनं आसाममध्ये तिथे ती लाट आलेली आहे. अशा प्रकारचं वातावरण होतं आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ईशान्य भारतावर त्यातही आसाममध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू किंवा वेगवेगळ्या योजनांच्या थ्रू रेल्वे अर्थसंकल्प असेल, बजेटच्या माध्यमातून असेल, हा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाने केला होता. माझ्या मते केरळमध्ये काँग्रेसची सत्ता जाणं हे माझ्या मते अपेक्षित आहे. आता अंदाज कोणाचा कसाही चुकू शकतो, पण त्यामध्ये एक गमतीशीर गोष्ट अशी आहे केरळमध्ये की केरळमध्ये एक तर 5-5 वर्षांनी बदलतात हा भाग अगदी ऑब्व्हियस आहे, पण त्या पलीकडे एक नवा फॅक्टर आत्ता भारतीय जनता पक्षाने ज्या एका संघटनेशी आणि ज्या संघटनेचा जो राजकीय पक्ष आहे त्यांच्याशी एक डावपेचात्मक अशा प्रकारची युती केलेली आहे आणि त्याच्यामधनं एक प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि एक त्यांचा प्रयत्न असा आहे की जी हिंदूंची मतं सातत्याने किंवा नायर समाजाची मतं जी सातत्याने बरोबर मार्क्सवाद्यांना हेमंतजी हे सगळे मुद्दे बरोबर, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. चर्चेच्या ओघामध्ये आपण एक एक मुद्दा यातला घेऊ. हेमंतजींनी आत्ता काही मांडणी केली आहे. रत्नाकर महाजन, एक बघा म्हणजे साधारणपणे मोदींच्या विरोधामध्ये खूप मोठा संताप आहे देशभर, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असतो. प्रत्यक्षामध्ये मात्र आत्ता जे काही दिसतं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला सगळीकडेच नकारा घंटा मिळते आहे. म्हणजे आसाममध्ये तुम्ही दीर्घकाळ सत्तेवर होता हे बरोबर आहे, पण तुम्हाला जागा होत्या 68 2011च्या निवडणुकीमध्ये आणि भाजपला तेव्हा 6 होत्या. एवढी चांगली अवस्था असताना आसाममध्ये सत्तांतर होणं, केरळमध्ये जे घडतं आहे, म्हणजे खरं तर जर समजा मोदींच्या संदर्भामध्ये अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा मोदींच्या संदर्भात नाराजी असेल, राज्य पातळीवरचे मुद्दे असतील, त्याचा लाभ उठवण्याच्या ऐवजी काँग्रेसला फटकाच बसतो आहे. हे काय, याचं विश्लेषण तुम्ही कसं करणार आहे रत्नाकर महाजन, काय म्हणणं आहे? प्रत्येक राज्यातल्या निवडणुकांचं त्या राज्यातल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार वेगळं विश्लेषण करावं लागेल. त्यामुळं या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात 1, 2 वा 3 समान सूत्र सांगता येणार नाहीत. दुसरं असं की मतदानपूर्व चाचणी आणि मतदानोत्तर पाहणी याच्यामध्ये फरक एक खरं म्हणजे गुणात्मक असा असला पाहिजे की मतदानोत्तर चाचणीमध्ये अधिक ॲक्युरसी असली पाहिजे. ती याच्यामध्ये दिसत नाही. उदाहरणार्थ ज्या 3 एजन्सीचे, ज्या 3 कंपन्यांचे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये 38-61, 35-52 म्हणजे एक तर ह्याच्यामधला फरक 10च्या पलीकडं आहे. आणि प्रत्येक पाहणीने एकेका पक्षाला दिलेले जे आकडे आहेत ते एकाने 70 दिले असतील तर दुसऱ्याने 120 दिलेले आहेत. म्हणजे इतका 50 आणि 60 आणि 40 आणि 20चा फरक मतदानोत्तर चाचणीमध्ये कसा असू शकतो, हा खरं म्हणजे माझ्यासारख्या या संदर्भात अज्ञ असणाऱ्या माणसाला पडलेला प्रश्न आहे. आता काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर आसाम सोडता इतर 4 राज्यांमध्ये काँग्रेसची काही फार चांगली परिस्थिती गेल्या वेळेला सुद्धा नव्हती. त्याचं कारण असं की गेल्या 10-12 वर्षापासून या सर्व राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या भोवती काही एक जनमत संघटित झालेलं आहे आणि त्यांना आपली त्या राज्यातली पोझिशन कन्सॉलिडेट करण्यासाठी काही वेळ मिळालेला आहे, त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. पण काँग्रेसच्या दृष्टीने या राज्यामध्ये जनाधार, संघटना आणि कार्यक्रमाधिष्ठित युती किंवा आघाडी बाबतीत फारसं यश आलेलं नाही असं मात्र दिसेल. भालचंद्र कांगो, तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? ह्या निवडणुकीकडे 2 महत्त्वाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. एक म्हणजे बंगालमध्ये डाव्यांनी आणि काँग्रेसनी एक निवडणूक समझोता केलेला दिसतोय. त्या प्रयोगाला यश किती मिळतं याच्यावरती मला वाटतं भारतातल्या भविष्यातल्या राजकारणाचे काही गोष्टी दडलेल्या आहेत. दुसरीकडे आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळणार असे जे इंडिकेशन्स आहेत त्याचं अनालिसिस कसं करायचं, कारण का आपण लक्षात घेतलं पाहिजे की बहुतेक भाजपचे जे आसाममधले प्रमुख उमेदवार आहेत
ते काँग्रेसचेच माजी उमेदवार आहेत. आणि त्याचबरोबर आसाममधली जी आसाम गण परिषद आहे त्याच्याशी अलायन्स करण्यात बीजेपीला यश मिळालंय आणि काँग्रेसला AIDUF म्हणजे ऑल इंडिया ती मुस्लिम पार्टी जी आहे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट ती असो किंवा डावे असो यांच्याबरोबर युती करता आलेली नाही. आणि आज राज्यांमध्ये तुम्ही युती कशा करता, मताचं विभाजन कसं टाळता याच्यावरती यश अवलंबून आहे. मला एक गंमत चर्चा करावीशी वाटते. जो रत्नाकर महाजनांनी आता प्रश्न उपस्थित केला होता की एक्झिट पोल म्हणजे संख्याशास्त्र आहे. तुम्ही एक ठराविक पद्धत असते ज्याच्या वगैरे तुम्ही लोकांचं जनमत एकत्र करता. मग ही पद्धत जर सेम असेल तर इतके वेगवेगळे अंदाज कसे काय व्यक्त करतात? ही काय भविष्यासारखी भविष्यवाणी आहे की काय? म्हणून मला यांच्या सगळ्या मेथोडॉलॉजीवरच प्रश्न विचारायचा आहे. म्हणून मला वाटतं की एक ट्रेंड त्यांनी इंडिकेट केलेला आहे की आसाममध्ये भाजप येईल, इकडे तृणमूल काँग्रेस येईल, तामिळनाडूमध्ये अनसर्टनिटी आहे आणि डाव्या आणि केरळमध्ये डावे येणार. याच्यासाठी काही एक्झिट पोलची गरज नव्हती. हे अगदी निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या चर्चा होत होत्या त्याच्यामध्ये सगळे सांगत होते. दुसरा एक जाता जाता प्रश्न विचारतो की बऱ्याच वेळा मागच्या वेळेस डीएमकेचा जो दारुण पराभव झाला तेव्हा भ्रष्टाचार हा मुद्द्याचा त्यांना फटका बसला असं म्हटलं होतं. आणि तो फटका इतका मोठा होता की डीएमके आणि काँग्रेस एकत्र राहणार का डीएमके आयसोलेट होणार? पण तसं न होता डीएमके आणि काँग्रेस बरोबर येते आणि डीएमकेला भरपूर मतदान देते. मग भ्रष्टाचाराचं काय झालं? हा आमच्यासारख्या काम करणाऱ्या आणि विचार करणाऱ्या लोकांपुढे प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीने खूप प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि प्रत्येक प्रांताची राजकीय, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे एकच उत्तर तुम्हाला देता येणार नाही. पण देशाच्या राजकारणावर निश्चितपणे काही प्रभाव टाकणाऱ्या निवडणुका आहेत एवढं आपल्याला बोलता येईल. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ही निवडणूक आहे असं भालचंद्र कांगोंचं म्हणणं आहे. केशव उपाध्यायांकडे मला खरं म्हणजे जायचं आहे पण अद्याप केशव उपाध्यायांशी संपर्क होत नाही आहे. केशव उपाध्यायांकडे जाऊन मला भाजपच्या अनुषंगानं काही मुद्दे विचारायचे आहेत. एकूण एक्झिट पोलबद्दल जे काही बोललं जातं की एक्झिट पोलची विश्वासार्हता किती हा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण रत्नाकर महाजन एक बघा म्हणजे आसाममध्ये काँग्रेसला अपयश येणं, ते आघाडी झाली नाही किंवा काय अशी कारणं सगळी आहेत. त्या अपयशाची तयारी काँग्रेसनं पण केलेली आहे. पण तिथे भाजपला यश मिळणं, भाजपचं सरकार येणं आसाममध्ये, ईशान्येमध्ये ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे असं काही वाटतं का तुम्हाला? काँग्रेससाठीच नव्हे तर आसाम या सीमावर्ती राज्यातील एकूण सर्वसाधारण परिस्थितीच्या दृष्टीनं आणि देशाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि समतोलाच्या दृष्टीनं ती चिंतेची बाब आहे. याचं कारण असं की अगदी या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीयतेचा आव आणून घुसखोरांचा प्रश्न ज्या रीतीने मांडलेला होता तो काही घुसखोरांचा प्रश्न नव्हता, तर तो त्यांच्या हिंदू कन्सॉलिडेशनच्या एकूण रणनीतीचा एक भाग म्हणून मांडलेला होता. आणि बोडो आणि मुसलमान यांना वेगळं करून चहामळ्यातले चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर, मध्य आसाममधली काही हे लोक, अशा सगळ्यांचं मिळून एक हिंदू कन्सॉलिडेशन करता येते का या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते, जे देशभर सगळीकडेच चालू असतात. पण आसाममध्ये हे प्रयत्न होणं आणि त्यांना यश मिळणं ही अधिक धोकादायक आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोक्यात आणणारी घटना आहे एवढं मात्र नक्की. आता त्यात काँग्रेसचं यश किती अपयश किती हा वेगळा मुद्दा आहे. त्याचं बरोबर. रत्नाकर महाजन आपण बोलत राहू. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. रत्नाकर महाजन मला आता ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. प्रामुख्याने दोन मुद्दे मला या चर्चेमध्ये उपस्थित करायचे आहेत. गुरुवारी सविस्तरपणे आपण बोलणार आहोत नक्की काय निकाल आहे, निकालाचा अर्थ काय आहे, कुठे काय घडलं. पण आता दोन प्रामुख्याने, एक म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा अँटी इन्कम्बन्सी असून सुद्धा ममता बॅनर्जींना मात्र तिथे बंगालमध्ये यश मिळतं आहे किंवा मिळेल असं दिसतंय. प्रत्यक्षामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एवढे लोक एकत्र आले तरीसुद्धा ममता बॅनर्जींना मात्र यश कसं मिळतं हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे एवढं सगळं जे काही वातावरण आहे अशावेळी विरोधी पक्षाची एक जी काही जागा आहे ती जागा भरून काढण्यात काँग्रेसला येणारं अपयश ठळकपणे समोर येतं आहे. सोशल मीडियावर एकानं असं लिहिलेलं आहे की काँग्रेस संपल्याची ही घोषणा आहे, ही अधिकृत घोषणा आहे. खरंच इतकी वाईट अवस्था काँग्रेसच्या अनुषंगानं आहे का की आता पुनरुज्जीवन या पक्षाचं अशक्यच आहे? असं काही घडतं आहे का? या एक्झिट पोलमधून असं काही समोर येतं आहे का? या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका.
आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो एक्झिट कोणाची, एंट्री कोणाची, 5 राज्यातल्या निवडणुका. निकाल आहे परवा दिवशी, पण आता एक्झिट पोलचे निकाल जे काल आले, मुळात एक्झिट पोल किती विश्वासार्ह आहे याच्या अनुषंगानंच एक प्रश्न जरी असला तरी त्यामुळे काही कल समजतात आणि मगाशी म्हटलं गेल्याप्रमाणे काही वेळा खूप फरक असतो, 60 ते 90 वगैरे, ठीक आहे, पण तरीसुद्धा एक कल समजतो. आणि हा कल जो आहे त्या कलातून हे लक्षात येतं आहे की बऱ्यापैकी सत्तांतराची सगळीकडे शक्यता आहे, पण सगळीकडे सत्तांतर होत असताना ममता बॅनर्जींचा किल्ला मात्र अभेद्य आहे आणि पुन्हा एकदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतील बंगालच्या असं दिसतंय. ही सगळी चर्चा आपण करणार आहे. केशव उपाध्ये आता या चर्चेमध्ये आलेले आहेत. मगाशी संपर्क होत नव्हता केशव उपाध्येंशी. केशव उपाध्ये, आसाममध्ये भाजप आत्ता प्रवेश करतं आहे. आसाममध्ये चंचू प्रवेश करणं म्हणजे ईशान्येमध्ये येणं हे एका अर्थानं काश्मीर असेल, आता आसाम असेल, एका अर्थानं भाजपची देशव्यापी होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि हा फार महत्त्वाचा निकाल असणार आहे असं वाटतं का? 100% निकाल महत्त्वाचा असणार आहे. मुळामध्ये असं आहे की हे जे आहेत एक्झिट पोल तुम्ही म्हणताय आणि ते खरं आहे की एक्झिट पोल हे शेवटी दिशादर्शक आहेत, हे 100% खरे असतील असे नाही, ह्याच्यापेक्षा वेगळे निकाल असू शकतात हे मागे सिद्ध झालंय. पण त्याचं प्रत्येक शास्त्राचं एक महत्व आहे, तसं याचं एक महत्व आहे, पण तरी सुद्धा एक अंदाज येण्यापुरतं महत्व आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मगाशी असं कोणी म्हणालं की काय प्रत्येक राज्याचे विश्लेषण, प्रत्येक राज्याचे निकाल हे वेगळ्या पद्धतीचे असतील, त्याचं एक सूत्र त्याला काही बांधता येणार. आणि मी अगदी मताशी सहमत आहे की प्रत्येक राज्याचे प्रश्न, प्रत्येक राज्यापुढचे आव्हानं आणि प्रत्येक राज्यातली राजकीय परिस्थिती ही वेगवेगळी आहेत, पण आणि त्यामुळे लगेच एका सूत्रात हे कदाचित बांधणं अवघड जाऊ शकतं. पण एक मात्र सूत्र या ठिकाणी नक्की मला मांडता येईल आणि जे मांडलं पाहिजे, आणि कारण हे शेवटी आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षातला तो इतिहास आहे आणि तो म्हणून मी सांगतो इथे, कारण ते सूत्र 2012 पासूनचा, मी गेल्या 4 वर्षाचा इतिहास सांगतो. 2012 पासूनचा आपण घ्या. 2012ला म्हणजे केजरीवाल यांनी 49 दिवसासाठी मुख्यमंत्रीपद घेतलं होतं, तेव्हापासून त्या राज्यातला राजस्थान, तेव्हाच्या निवडणुका, दिल्ली, राजस्थान वगैरे, आणि त्यानंतर सातत्याने सगळ्या निवडणुका, सगळ्या आपण बघितल्या, मधल्या काळातल्या गेल्या 4 वर्षातल्या निवडणुका बघितल्या, एक सूत्र सातत्याने दिसतं, ते म्हणजे काँग्रेसचा सातत्याने होणारा पराभव. आणि जर एक्झिट पोल जर खरं ठरलं, एक्झिट पोलचं भाकीत जे येणार आहे ते जर ठरलं, तर तोच जो कल 2012 पासून सुरू झालाय तोच कल पुढे खेचताना दिसतो. हा एक महत्वाचा एक सूत्र या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता बिहारचं यश हे जर काँग्रेसला बिहारच्या जागा वाढल्या, आता ते त्यांचं यश असं ते समजत असतील तर ठीक आहे, त्यांनी त्या आनंदात जरूर रममाण व्हावं. आता असं म्हटलं जातं या एक्झिट पोलच्या निकालानुसार की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या काही जागा वाढतायत. आता त्यातही जर त्यांना म्हणजे ते जर त्यांचंच यश मानत असतील तर ठीक आहे. एक सिलगुडी पॅटर्न, म्हणजे मगाशी डाव्यांचे प्रवक्ते सांगत होते की एक आघाडी एक प्रयोग केला गेलाय, हा प्रयोग जर यशस्वी झाला तर देशभर तो प्रयोग यशस्वी होईल असं ते म्हणाले. खरं म्हणजे त्याला सिलगुडी पॅटर्न असं ते, म्हणजे एका महापालिकेमध्ये, पश्चिम बंगालमधल्या सगळ्या महापालिकांमध्ये किंवा सगळ्या नगरपालिकांमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या मधल्या काळामध्ये. फक्त एका ठिकाणी काँग्रेस आणि कम्युनिस्ट जिंकले, ती सिलगुडी पॅटर्न. तिथे त्यांनी अलायन्स, अघोषित अलायन्स केला होता, डायरेक्ट अलायन्स नव्हता तो याच्यामध्ये. आणि त्यातून मग तो सिलगुडी पॅटर्न म्हणून पुढे आला. डाव्या आणि यांनी जो प्रेशर त्यांच्यावरती दिलं, काँग्रेस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं प्रेशर म्हणून तो सिलगुडी पॅटर्न म्हणून पुढे येतोय. कदाचित त्यांचं असं म्हणणं आहे की हा पॅटर्न पुढे चालेल, तो ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कुणाशी युती करावी न करावी. पण एक मात्र सूत्र सांगितलं पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी मुद्दा, जर भाकीत खरं ठरलं, दुसरा एक मुद्दा, तर आता या घडीला भारतीय जनता पार्टी 36% देशातल्या राज्यांवर सत्ता असेल आणि काँग्रेस 6% खाली घसरेल. काँग्रेसकडे तशा अर्थाने काही मोठं राज्य असेल असं नाही. एक तिसरं त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा, भारतीय जनता पार्टीपुरता विचार करायचा तर ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला 2%, 2.5%, 3% अशी मतं मिळायची, त्या राज्य किंवा कॅन्डिडेट मिळत नव्हते. कारण पश्चिम बंगाल म्हणजे डाव्यांचा गड होता असं मानलं जायचं. केरळमध्ये तीच परिस्थिती होती. तमिळनाडूचं राजकारण सगळं वेगळे आपण पाहतो आहोत. त्या ठिकाणी म्हणजे आसाम जिंकतोच आहोत, पण त्याचबरोबर या ही राज्य जी आहेत, पश्चिम बंगाल असतील, केरळ असेल, तामिळनाडू असतील, या ठिकाणी भाजप खातं उघडतं असं दिसतंय आत्ताच्या याच्यानुसार.
त्यांना जागा मिळतात असं दिसतंय. एका अर्थाने भाजपचं सर्व कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं बरोबर, अस्तित्व बरोबर. दिसायला केशव लागलंय. उपाध्ये- हे केशव- त्याचं आणखी बरोबर आहे. एक केशव उपाध्ये त्याचं, भाजपसाठी- लक्षण असेल तर सांगितलं बरोबर पाहिजे. बरोबर. केशव उपाध्ये भाजपसाठी निश्चितपणे हा निकाल महत्त्वाचा आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. रत्नाकर महाजन मला एक सांगा की आत्ता जे केशव उपाध्ये म्हणाले की प्रत्येक राज्यामध्ये कोण जिंकतं कोण हरतं हे सगळं आहे, पण याच्यामध्ये काँग्रेसची वाताहत मात्र सगळीकडे ठळक होत जाते आहे आणि प्रत्येक वेळी काँग्रेसला दुय्यम सहकार्याची भूमिका आहे काँग्रेसकडं. हे जे होतं की प्रत्येक वेळी युती करायची, आघाडी करायची आणि दुय्यमत्व घ्यायचं स्वतःकडे, ही जी वेळ आली काँग्रेसवर, रत्नाकर महाजन कसं बघताय, काय म्हणणं आहे? 50 वर्ष देशातल्या जनतेनं ज्यांचा सतत पराभव करून त्यांना दुर्लक्षित ठेवलं, त्यांना आता गेल्या 5-7 वर्षातल्या काँग्रेसच्या सतत होणाऱ्या पराभवानं आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर ते समजण्याजोगं आहे. पण राजकीय घटना म्हणून त्याच्याकडं जर बघायचं झालं तर जसं सततच्या पराभवामुळं जनसंघ किंवा भारतीय जनता पक्ष इतिहास जमा झाला नाही, तसंच गेल्या 5-6 वर्षामध्ये अहो जरा थांबा, लगेच बोट वर करू नका, मी अजून 2 वाक्यसुद्धा नाही बोललो. मुद्दा असा की त्यामुळं 2012 पासून जर काँग्रेसचा चिडू नका, पराभव होत महाजन साहेब, असेल चिडू तर तो नका. लगेच इतिहास जमा पक्ष व्हायला लागला, असं ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील त्यांना फुटू द्या. पण त्यांची केरळ आणि तमिळनाडूमध्ये काय अवस्था झाली आहे हे त्यांनी स्वतः बघावं. आसाम सोडता इतरत्र त्यांची काय अवस्था आहे ह्याचंही जरा आत्मपरीक्षण करावं. नंबर 1, काँग्रेसच्या दृष्टीने असं आहे की काँग्रेस संपल्याची द्वाही फिरवण्याची ही काही पहिली वेळ नाही. अशीच द्वाही अनेक पत्रकार, राजकीय पंडित, विश्लेषक आणि विरोधकातले मोठे मोठे लोक यांनी आणीबाणीनंतर ही फिरवली ती, 84 नंतरही फिरवली ती आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा चाललंय. त्यामुळं अशामुळं काँग्रेस संपण्याची द्वाही कितीदा जरी रत्नाकर महाजन तुमचा बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. रत्नाकर महाजन तुमचा मुद्दा पोहोचला. महत्त्वाचा पक्ष आज हो आहे हो, तेवढा काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे, राहील. केशव उपाध्यांकडे जायचं आहे. पण हेमंतजी मला एक सांगा, 1977चा उल्लेख आता रत्नाकर महाजनांनी केला, 84चा उल्लेख केला. तुम्हाला असं वाटतं का की ती परिस्थिती आणि आत्ताची सारखी आहे की आत्ताची फार वेगळी आहे आणि काँग्रेसनं त्याकडे तेवढ्याच गांभीर्यानं बघितलं पाहिजे, 77ची किंवा अन्य तुलना करून चालणार नाही, असं काही वाटतं का हेमंत देसाई? मला नक्कीच तसं वाटतं याचं कारण की 1977ची परिस्थिती वेगळी होती, कारण आणीबाणी त्यावेळी लागू करण्यात आली होती. तशा प्रकारची काहीही परिस्थिती आत्ता नाही आहे. आणि केवळ 1947 नाही, त्याच्या अगोदरपासून काँग्रेस हे प्रांतिकमध्ये किंवा मध्यवर्ती याच्यामध्ये सातत्याने फार मोठा तोच महत्त्वाचा पक्ष होता. अशा वेळी काँग्रेस अनेक राज्यामधनं पूर्ण वजा होणं, म्हणजे आज हे जे आता एक्झिट पोलचे निकाल जर जाहीर झाले ते खरे ठरले तर तुम्ही बघितलं तर काँग्रेसकडे फक्त छोटी ईशान्येतली छोटी मोठी राज्य आणि एक कर्नाटक सारखं राज्य आहे. त्याच्या पलीकडे काँग्रेस कुठे उरत नाही. ही नक्कीच चिंतेची गोष्ट आहे समाजामध्ये. एक साध्या गोष्टी काँग्रेस, आता यात महाजनांना दोष द्यायचं काहीच कारण नाही, ते त्यांच्या पक्षाची बाजू समर्थपणे मांडतात. पण एकूण पक्ष पातळीवरती 2014चा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने काय आत्मचिंतन केलं, काँग्रेसने आपल्या चुका कबूल करून नवीन कुठल्या प्रकारच्या आपण धोरण दिशा त्यांनी ठरवल्या, कुठला कार्यक्रम जाहीर केला. माझ्या मते 2 वर्षामध्ये मोदी हे केलं, मोदींनी चुका केल्या, अनेक चुका केल्या, मोदींनी भाजप सरकारने चुका केल्या, तिथे हल्ला करा तुम्ही. पण फक्त मोदी हे संपूर्ण मोदी सेंट्रिक संपूर्ण राजकारण करून तुम्ही काय करताय? तुमच्या पक्ष पातळीवरती आता तुम्हाला अनेक विषय सांगता येतील की अगदी नीट सारखा विषय घेतला तुम्ही, तर काँग्रेसने काय त्याच्या संबंधी आंदोलन केलंय? विद्यार्थ्यांची कुठली आंदोलनं केली आहेत? महिलांची कुठली आंदोलनं केली आहेत? राज्यामध्ये असतील, केंद्र पातळीवरती शेतमजुरांची काय आंदोलनं केलीत? किमान वेतनाची काय आंदोलनं केली? कामगार सुधारणा ज्या आहेत, ज्या प्रकारे रेटल्या जाणाऱ्या कामगारांना फिनिश केलं जात आहे, संपवलं जात आहे, ते काय तुम्ही आता याचे प्रश्न मांडले आहेत? निदान राष्ट्रवादीचे शरद पवार दुष्काळाच्या संदर्भात मोठा आता औरंगाबादला कार्यक्रम घेतला, काँग्रेसने त्याच्या अगोदर अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली केला होता, पण कुठेही सातत्य दिसत नाही याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट करताय का? पुन्हा स्वतःच्या पक्षाचा एक नवा चेहरा समोर ठेवतायत का? असं एक क्रायसिस झालेलं आहे अत्यंत निर्माण. हे अत्यंत गंभीर अवस्था आहे. असं करून तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, हे कुठेही दिसत नाही.
केवळ भारतीय जनता बरोबर, पक्षाच्या मोदींना बरोबर, नावं बरोबर. ठेवून हे चालणार नाही हे बरोबर. लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता जर बघितलं तर महत्व एक शेवटची गोष्ट सांगतो की दक्षिणेमध्ये हे काँग्रेसचा स्ट्रॉंग पॉईंट होता दक्षिणेमध्ये. दक्षिणेतल्या राज्यांनी काँग्रेसला आणि अत्यंत संकटात असताना आधार दिलेला आहे. आता दक्षिणेमधनं संपत चाललेली आहे काँग्रेस, उत्तरेमधनं संपत भारतीय जनता पक्षाचा चेहरा काय होता की हिंदी पट्ट्यातला बरोबर पक्ष बरोबर, आता तो बरोबर. तिकडे जातोय. म्हणजे जे काँग्रेस संपूर्ण देशभर पसरलेला बरोबर. ती छाप आता भाजप तो चेहरा घेऊन समोर येतोय. ही नामुष्कीची गोष्ट आहे. हेमंतजी काँग्रेसच्या दृष्टीने तुमचे नामुष्की बरोबर मान्य केली. बरोबर बरोबर देसाई तुमचे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. केशव उपाध्यायांना काहीतरी मला वाटतं बोलायचं आहे. ते पुन्हा बोट वर करतील आणि महाजन म्हणतील की हे बोट का वर करतायत. केशव उपाध्याय बोला. नाही, मला मान्य आहे की त्यांचं ते ज्येष्ठ आहेत त्यामुळे ते त्यांच्या आदेशाशिवाय मी कसं बोलणार, पण तुमचा आदेश म्हणून बोलतो. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे, मगाशी मी माझ्या कुठल्याही मांडणीमध्ये कुठलाही पक्षीय अभिनिवेश नव्हता. मी असं मांडत एक विश्लेषण मी करायचा प्रयत्न करत होतो एक राजकीय कार्यकर्ता म्हणून. आता मी कुठे असं म्हणालो नाही काँग्रेसचं नामोनिशाण मिटणार आहे, काँग्रेस संपून जाणार आहे, काँग्रेस हे होणार आहे. आता हे सगळं आता त्यांना का वाटलं, खाई त्याच्या मनात खवखवे अशी काहीतरी म्हण आहे आपल्याकडे. आता त्यांना तसं का वाटतं काँग्रेस संपती का काय, मी असं काहीच म्हणलो नाही. फक्त मी या गेल्या 4 वर्षातलं जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर. सिरगुडी पॅटर्न पासून अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी केला. पण त्यांना ते का लागलं मला माहिती नाही. एक त्यातलं. दुसरं या सगळ्या विषयामध्ये शेवटी असं आहे की आम्ही सुद्धा प्रयत्न 50 वर्ष भारतीय जनता पार्टीला 50 वर्ष काय भारतीय जनता पार्टी किंवा त्यापूर्वी जनसंघ, पण बरोबर. यातनं आम्ही शिकत आम्ही शेवटी लोकांपर्यंत जातोय, लोकांतनं उभे राहतोय, यातनं बरोबर. शिकतोय. केशव उपाध्याय मला आता ब्रेक घ्यायचा आहे. केशव त्यामुळे उपाध्याय मला ब्रेक घ्यायचा आहे. हे नाही, केशव उपाध्याय एक वाक्य मला माझं बोलू दे. अपेक्षा हा एवढीच आहे की आपण हेमंतजी बोला. हेमंतजीने एक वाक्य बोलायचंय. बोला पटकन बोला. मगाशी जे सांगत होतो हा की मणिशंकर रायांनी चायवाला यांना संबोधलं किंवा सावरकरांच्या संबंधी त्यांनी काही उद्गार काढले आणि आज रशीद अल्वी असं हो. म्हणताय की स्टुपिड असा शब्द मोदींच्या बद्दल वापरला. हा मूर्खपणा, नादानपण आहे. हा मूर्खपणा बरोबर. करण्याचं कारण काय होतं ना. काँग्रेस एवढी संकटात असताना तुम्ही तुमचं बघा ना. या प्रकारचं रत्नाकर वक्तव्य महाजन करणं हे बरोबर आहे. चुकीचं बरोबर आहे. आहे. हेमंतजी बरोबर मला ब्रेक घ्यायचा आहे. पण रत्नाकर महाजन मला सांगा, मगाशी आता केशव उपाध्याय जे बोलतायत मुळामध्ये बोट चेपी भूमिका घेण्यापेक्षा बोट वर करणं कधीही चांगलं. पण ते केशव उपाध्यांचे जे मुद्दे 2-3 ते मुद्दे बघा, त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. एक म्हणजे ते असं म्हणतायत की मी असं म्हणालोच नाही की तुम्ही संपणार आहात. तुमच्या मनामध्ये का आलं, त्याने खाई त्याला खवखवे, चोराच्या मनाचं अंधन, असे काय समजा म्हणी असतील. पण मुळामध्ये ह्या सगळं जे काय आहे ते तुमच्या मनामध्ये काय येतं तुम्हाला कोणी म्हणतच नाही. तुम्ही संपलात असं कोणी म्हटलं नाही असं केशव उपाध्याय म्हणतात. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे खरंच मला सांगा रत्नाकर महाजन, अस्वस्थता आहे का? काय चाललंय हे पक्षाचं? पक्ष उभारीच घेत नाही. राहुल गांधींना जे वलय किंवा जे काही जो जनाधार मिळाला पाहिजे तो मिळत नाही. चिंता वाटते का रत्नाकर महाजन? त्या चिंतेतून चिडचिड होते का खूप? एवढा का संताप होतो? एवढा त्रागा का होतो? कशामुळे होते रत्नाकर महाजन? तुम्ही डॉक्टर आहात, सांगा काय घडते नक्की? कुणीच रागा केला आणि कुणी संताप व्यक्त केला हे मला आत्ता तरी कुठे दिसलं नाही बुवा. आम्ही 4 लोकांपैकी कुणीच रागा केला किंवा संताप व्यक्त केला हे मला दिसलं नाही. तेव्हा रागा, संताप वगैरे हे सगळे अनावश्यक शब्द चर्चेत आणण्याचं कारण नाही. हे साहित्य सम्राट जे आत्ता बोलले ते मुळात माझं आधीचं बोलणं पूर्णपणे न ऐकता बोललेले असावेत. मी असं म्हटलं, याआधी आपण जे प्रास्ताविक केलं स्वतः अँकर म्हणून, त्याच्यात असं म्हणाला होतात की बरेच विश्लेषक आणि पत्रकार आता असं म्हणतायत की ही काँग्रेसच्या शेवटाची सुरुवात आहे, असं प्रास्ताविकात आपण बोललेला होतात. बरोबर. त्याचा तो रेफरन्स होता. बरोबर. त्यामुळं मी खाल्लं तरी मला खवखवत नाही. मुळात मी खात नाही आणि खवखवणार नाही इतकंच खातो. त्यामुळं माझ्या खवखवण्याची चिंता कुणी करू नये. मुद्दा असा, आता हेमंतनं उत्तर दिलं पाहिजे ते असं की आत्ता अगदी गेल्या शनिवारी कळवणमध्ये फॉरेस्ट राईट्स ॲक्टमध्ये बदल करण्याचा या सरकारचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं 8-10 हजार लोकांचा मेळावा झाला. त्याच्या आधी नागपूरमध्ये 1.5-2 लाखांचा मोर्चा झाला. त्याच्या आधी बिलोलीमध्ये मोर्चा झाला. त्यामुळं काँग्रेस उभारीच घेत नाही, काँग्रेस काहीच करत नाही, हे एखाद्याचं सब्जेक्टिव्ह परसेप्शन असू शकतं. पण एखाद्या विश्लेषकाचं आणि हितचिंतकाचं सब्जेक्टिव्ह परसेप्शन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सिच्युएशन असू शकत नाही. आता आपल्या अपेक्षे इतकी काँग्रेस ॲसर्ट करत नसेल किंवा ऑर्गनाईज होत नसेल हे समजू शकतं.
पण काय किती गलितगात्र झालेत आणि किती त्रागा करतायत आणि किती संताप करतायत असं जर आपण बोलत असू तर ते आपल्या इमॅजिनेशनच्या वर्ल्ड मधलं सगळं आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं हे होतं. सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आपण चर्चा करत राहू. ब्रेकवर जाण्यापूर्वी मगाशी केशव उपाध्यायांना रत्नाकर महाजनांनी साहित्य सम्राट अशी उपाधी बहाल केलेली आहे. ही उपाधी किती महत्त्वाची आहे केशव उपाध्यायांना मी विचारणार आहे. तुम्ही या उपाधीचा स्वीकार करता का? उपाध्यायांना नवी उपाधी मिळालेली आहे. ते आपण सगळी चर्चा करत राहू. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो एक्झिट कोणाची, एंट्री कोणाची, एक्झिट पोलचे निकाल आणि त्यानिमित्तानं सगळी चर्चा सुरू आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी रत्नाकर महाजनांनी केशव उपाध्यायांना साहित्य सम्राट अशी उपाधी बहाल केली. केशव उपाध्ये तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. साहित्य सम्राट अशी उपाधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे. ती रत्नाकर महाजनांकडून मिळणं हे फार कौतुकास्पद आहे. तुम्ही मूळचे पत्रकार आहात, त्यामुळे अशा उपाधीचा तुम्हाला गौरवच वाटेल, आनंद वाटेल. जरा आनंदाची भावना तुमची प्रकट करा, मग आपण पुढे जाऊ. नाही, असं आहे की रत्नाकर महाजन ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा अनुभवाने ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत म्हणजे सगळ्या अनुभवाने सुद्धा. त्यामुळे ते म्हणतील त्यांना, आणि मी त्यांना आदर करतो. म्हणजे जरी मी वेगळ्या पक्षात असलो तरी मला त्याच्याबद्दल आदर आहे. शेवटी इथं काही माझं त्यांचं व्यक्तिगत नाही, आम्ही भूमिका मांडतो. त्यामुळे ते जे म्हणतील ते, आणि भूमिका नेहमीच मी सन्मानाने त्यांचा सन्मान ठेवतो. पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यातला मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. ते रत्नाकर महाजन आता असं म्हणून गेले की म्हणाले की पक्षामध्ये अस्वस्थता नाही, असं ते आता बोलून गेले. हे आता त्यांचं शेवटचं वाक्य होतं जे मी ऐकलं होतं. खरं म्हणजे इतकी सातत्याने जर पराभव होत असूनही एखाद्या राजकीय पक्षात अस्वस्थता येत नसेल तर म्हणजे काय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. असं माझ्यासाठी म्हणजे काय, राजकीय पक्षाची आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. शेवटी संवेदनशीलता, अस्वस्थ, यातनंच शेवटी नव्या गोष्टी, नवे मार्ग, नवं नेतृत्व विकसित होत असतं आणि त्यातनं ते अनेक नवे मुद्दे मिळतात, लोकांकडे तुम्ही जात असता. पण मुळातच सगळं काही अलबेल आहे, सगळं अस्वस्थता काहीच नाहीये पक्षामध्ये, अशा प्रकारची भूमिका असेल काँग्रेसची अधिकृत भूमिका असेल रत्नाकर महाजन मांडतायत तर फारच चांगला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याने एक अहवाल लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक अहवाल हिने केला होता की का सगळं पराभव विश्लेषण, आणि त्यावेळी त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सोशल मीडियामुळे हा सगळा पराभव झाला, आणि बाकी म्हणजे तिथेही म्हणजे नेतृत्व, बाकी सगळ्या गोष्टींचा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे तीच भूमिका म्हणजे आताही ते अशाच पद्धतीने जर भूमिका मांडत असतील. तिसरं, राहुल गांधी त्यांनी जरूर म्हणजे ते लवकर बरे व्हावेत, ते आजही तसं कळलं, ते लवकर बरे व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण ते सुद्धा अशाच पद्धतीने फोटो ऑपॉर्च्युनिटी टुरिझम त्यांनी करत राहावा. ते सोयीस्कर, ते सुद्धा जेएनयूत ते गेले, ते हैदराबादला गेले, ते FTIला गेले, फोटो काढले. तिथे केरळला ती मुलीचा हे गेले, तिथे ते गेले नाहीत कारण तिथे अडचणीचं होतं. बिहारमध्ये ते गेले नाहीत, त्या आता परवा एक मुलगा तो ओव्हरटेकिंगमध्ये मारला गेला, तिथे ते भेटायला गेले नाहीत कारण तिथे सरकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं सोयीस्कर, दुटप्पी राहुल गांधींनी फोटो ऑपॉर्च्युनिटीचं धोरण, पॉलिसी चालू ठेवत राहावी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. भालचंद्र खांगो, मला सांगा, या सगळ्या शुभेच्छा केशव उपाध्याय आणि रत्नाकर महाजन हे बोलत राहतील, पण भालचंद्र खांगो, मला सांगा, एवढं सगळं घडतं आहे तरी सुद्धा ममता बॅनर्जींचा किल्ला मात्र अभेद्य आहे. काय नक्की काय घडतंय? एक लक्षात घेतलं पाहिजे की ममता बॅनर्जी माटी माणूस या घोषणा देऊन औद्योगिकरणाची जी डाव्याने भूमिका घेतली होती त्याच्या विरुद्ध उभ्या राहिल्या, आणि त्यांची पॉप्युलॅरिटी त्यावेळेस काँग्रेसनी त्यांना साथ दिली. नुसतीच काँग्रेसनी नाही तर अगदी नक्षलवाद्यांपासून ते अगदी आमच्या मेधा पाटकरपर्यंत सगळ्यांनी त्यांना साथ दिली. देशामधल्या डाव्यांच्या विरुद्ध सतत असणाऱ्या उद्योगपतींनी देखील भरपूर मदत केली आणि एक लाट निर्माण केली, आणि त्याच्यामधनं डाव्यांचा पराभव झाला. आता हा पराभव जाऊन 5 वर्ष पण झालेली नाही. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आणि त्याच्यानंतर ह्या निवडणुका असल्यामुळे त्यांची पोझिशन स्ट्रॉंग होती याच्याबद्दल लोकांना कल्पना नव्हती. म्हणूनच तर डावे आणि काँग्रेस यांना जनतेच्या दबावाखाली एकत्र यावं लागलं. त्यामुळे ममता बॅनर्जींचा विजय आणि त्याची मार्जिन कमी करणं हाच उद्देश होता, आणि ते होतंय असं लक्षात येत आहे. मला असं वाटतं पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण भारताच्या राजकारणाचा विचार केला पाहिजे. अनेक वर्ष 1967 पर्यंत काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून फारसं कधी प्रामुख्याने डावे उभे राहायचे. नंतर मग रिजनल पक्ष उभे राहायला लागले. 67 साली संयुक्त आघाड्या खूप झाल्या, आपण बघितलं असेल. त्याच्यानंतर जवळजवळ ही परिस्थिती 2004 पर्यंत कायम राहिली, आणि नंतर आता भाजप आणि काँग्रेस एकमेकांना पर्याय म्हणून उभे राहतात का असं चित्र निर्माण झालं असताना परत देशामध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि काँग्रेस हा दुय्यम पक्ष असं राहत आहे. अशा वेळेस काँग्रेसनी
देशाचं राजकारण पुढे नेण्यासाठी काय भूमिका घेतली पाहिजे ह्याचं उत्तर बंगालमध्ये आहे असं मला वाटतं. की जसं बीजेपीने एनडीए केलं, अनेक प्रकार केला, जनसंघाने स्वतःला जनता दलात सबमर्ज करून घेतलं आणि पर्याय म्हणून उभारण्याचा प्रयत्न केला, तसं गेल्या अनेक वर्षापासून भारतीय राजकारणात प्रमुख पक्ष, सत्ताधारी पक्ष म्हणून वावरणाऱ्या काँग्रेसला या बदलत्या परिस्थितीचं भान किती येत आहे आणि ते कसं ऍडजस्ट करून घेतात याच्यावरती नाही, भालचंद्र कांगो तुमचं हे विधान ऐतिहासिक आहे. मुळात कम्युनिस्टांची सगळीच विधानं ऐतिहासिक असतात, पण बदलत्या स्थितीचं भान या विषयावर कम्युनिस्ट बोलतायत हे खरंच फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे अधोरेखित केलं पाहिजे आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मला एक सांगा भालचंद्र कांगो, की बदललेल्या काळाचं भान हा मुद्दा तुम्ही मांडलात, डाव्यांना हे भान आहे असं वाटतं का? आणि हे भान नसल्यामुळे डाव्यांची पिछेहाट झाली आणि कुठलीही जी संधी होती ती संधी डाव्यांना कधी घेता नाही आली असं वाटतं का कांगो? नाही, कसं आहे माहिती का, आज सगळ्या जगाचं राजकारण आर्थिक मंदी असताना उजवीकडे सरकलेलं आहे. लोकांच्या मनामधल्या भावना, त्यांच्यामधला परिस्थितीवरचा संताप याला भावनात्मक वळण देऊन खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करणं हा संसदीय राजकारणाचा फार मोठा घोटाळा निर्माण झालेला आहे आणि त्याला उत्तर द्यावं लागतं आणि त्याचा प्रयत्न करावा लागतो. डाव्याने कधी धर्म, जात किंवा अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा उपयोग राजकारणासाठी केला नाही. पैशापासून तर लांबच आहे. खरं म्हणजे आपण एवढी चर्चा करतो आहे, त्या तामिळनाडूमध्ये 720 कोटी रुपये सापडले. खरं म्हणजे ही गंभीर चर्चा आहे. ज्यांना भारतीय लोकशाहीची चिंता आहे त्यांनी एक्झिट पोलपेक्षा ह्याची चर्चा केली पाहिजे की हे 720 कोटी रुपये कॅश सापडते कशी. पण ह्या सगळ्या चर्चा आपण करत नाही आणि काही दुसऱ्या चर्चा करत राहतो. त्याच्यामुळे डाव्यांना सातत्याने काम करावं लावा लागणार. आता हेमंत देसाई असं म्हणत होते की काँग्रेसनी शेतमजुरांचे प्रश्न घ्यावेत, त्यांनी महागाईचा प्रश्न घ्यावा, त्यांनी आदिवासींचे प्रश्न घ्यावेत म्हणजे त्यांना मत मिळतील. आता काँग्रेसवाल्यांना आणि भाजपवाल्यांना माहिती नाही का की डावे सतत प्रश्न घेत आहेत पण त्यांचं काही मतदान वाढत नाही, तेव्हा या भानगडीत ते कशाला पडतील म्हणून दोघेही दुसऱ्या काहीतरी भानगडी करत राहतात. ज्या आपण बघतो पक्ष बदल करा, पक्ष फोडा, इकडचे आमदार तिकडे घ्या, तिकडचे रत्नाकर महाजन, बरोबर. भालचंद्र कांगो तुमचे मुद्दे पोहोचते. रत्नाकर महाजन, मला सांगा की आता पुन्हा पुन्हा उल्लेख जो होतो आहे तो काँग्रेसच्या दुय्यमत्वाचा, काँग्रेसचा आकार छोटा होत असल्याचा, छोटा होतो धूसर अदृश्य होतो की काय, या सगळ्या चिंतेचा, या सगळ्या अनुषंगानं मगाशी केशव उपाध्ये म्हणाले की तुम्ही अस्वस्थ नाही आहात, हे चांगले वगैरे, शाब्दिक खेळ आणि बाकी टीका सोडून द्या. पण खरंच काँग्रेसकडे रिव्हायवलचा काही प्लान आहे का, काही नियोजन सुरू आहे का, काय नक्की चाललंय? एखाद्या राजकीय पक्षानं निवडणुकीत सतत येणाऱ्या अपयशामुळं अस्वस्थ व्हावं आणि ती अस्वस्थता पावलोपावली व्यक्त करावी ही कुणाची अपेक्षा असली तरी त्या पक्षाचा तो स्वभाव असू शकत नाही. त्यामुळं अस्वस्थ आहे का नाही हा प्रश्न राजकीयदृष्ट्या अप्रस्तुत आहे, भावनिकदृष्ट्या तो कितीही महत्त्वाचा असला तरी. दुसरं असं की आत्ता भालचंद्रनी म्हटल्याप्रमाणे बदलत्या परिस्थितीचं भान असल्याचं दोन्ही बाजूनी. पहिलं उदाहरण म्हणजे बंगालमध्ये झालेली निवडणुकीतली आघाडी. आता डाव्यांचा एक सिद्धांत कायम असा असलेला आहे की भारताच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये ब्रॉड प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक युनिटी झाली पाहिजे. पण ते करत असताना त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष हे आपापलं अस्तित्व काही विसर्जित करीत नाहीत. आपापल्या पक्षाचा कार्यकलाप चालू ठेवूनच त्या युनिटीमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळं त्या पक्षाला लोकांकडनं मिळणारा जो रिस्पॉन्स असतो, जो जनाधार असतो, तो एकत्र केला की ती युनिटी साकार होते. हे साधं तत्त्व त्यातलं आहे. आता काँग्रेसनी इतके दिवसात म्हणजे 2 वर्ष झाली काँग्रेसची सत्ता जाऊन आणि आपण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांना कसं वेगळं लॉजिक लावतो ते बघा. सत्ताधारी पक्षाबद्दल आपण बोलतो की आत्ताशी आले ते 2 वर्ष झाली, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार, आणि ते स्वतः म्हणतात 60 वर्षात नाही केलं ते 60 महिन्यात कसं करणार. हे झालं सत्ताधारी पक्षाविषयी. आणि काँग्रेसविषयी मात्र 2 वर्ष झाली, काय चाललंय तुमचं, कसं काय करताय तुम्ही, तुम्हाला काय कळतंय का नाही, अशाही प्रकारचे प्रश्न विचारताना आपण दोघांनाही लोकशाहीच्या दृष्टीनं समभावाने लेखतो आहोत का नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण यात मला काँग्रेसविषयीची एक
प्रेमाची सुद्धा भावना दिसते. म्हणजे याचा अर्थ असा की लोकशाहीच्या दृष्टीनं काँग्रेस नावाच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षानं लवकर उभारी घेतली पाहिजे आणि लवकर आपलं अस्तित्व ॲसर्ट केलं पाहिजे, अशा प्रकारची प्रेमाची भावना सुद्धा दिसते. त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट भाव नाही, त्यातला अर्थ मात्र मी समजून घेऊ शकतो. केशव उपाध्ये, काँग्रेसनं उभारी घ्यावी अशी काही प्रेमाची भावना तुमच्या मनात असणार नाही अजिबातच. पण मला एक सांगा, तुम्ही जे काही विस्तारत आहात, तो सगळा तुमचा जो काही प्रवास आहे कुठे जाणार आहे पुढे, काय तुम्ही काय करणार आहात पुढे, काय काय वाटतं, ही निवडणूक किती महत्त्वाची वाटते? नाही, प्रश्न असा आहे की माझ्या मनात काय कुठल्या प्रेमाचा भाव असो नसो, तो काही इथं महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही. शेवटी त्या त्या राजकीय पक्षाचे नेते कशा पद्धतीने पुढे जातात त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे जर काय भावनिक प्रश्न महत्वाचा आहे, राजकीय प्रश्न दृष्ट्या महत्वाचा नाही, अस्वस्थता दाखवणं असणं, अशा पद्धतीची भाषा, शाब्दिक खेळ काँग्रेसला जरूर खेळावे, त्यात आक्षेपासूनचं कारण नाही. आणि म्हणून मी सांगितलं की शेवटी मगाशी मी आकडेवारीच सांगितली की जर बाकीत खरं ठरलं एक्झिट पोलमध्ये येणार, तर या देशातले 36% अधिक हा प्रदेश भारतीय जनता पार्टी च्या ह्याच्यात तिथे सत्ता भारतीय जनता पार्टीची असेल आणि 6% कमी, 6% आसपास ही काँग्रेसची असेल. म्हणजे कर्नाटक आणि ईशान्येतले काही 1-2 छोटी राज्य सोडली तर म्हणजे तशा अर्थाने अतिशय गंभीर घटना असेल ही. पण शेवटी भारतीय जनता पार्टी हा पहिल्यापासून आम्ही हा याच्यावर विश्वास ठेवतोय की अनेक त्या वेगळ्या प्रकारचे समाज आम्ही आमच्याशी जोडतोय. आणि शेवटी केशव उपाध्ये मला सांगा, हा जो केशव उपाध्ये एक सेकंद, केशव उपाध्ये, हा सगळा जो निकाल आहे त्या राज्यांतर्गत सगळ्या गोष्टी त्यामध्ये अनुस्यूत आहेत हे गृहीतच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण तरीसुद्धा मोदी सरकारच्या अनुषंगानं असणारं एक जनमत किंवा कौल कितपत आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की त्यावेळी सुद्धा ज्यावेळी आम्ही बिहार आणि दिल्लीमध्ये हरलो तर लगेच सगळ्यांनी निष्कर्ष काढले की चला मोदी सरकार हरलं, मोदी सरकार हरलं. आत्ताच आपण अर्ध्या तासात 20 मिनिटं झाली असतील आपली चर्चा सुरू होत असताना आपल्याला सांगण्यात आलं की प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे असतात, प्रत्येक राज्याचे म्हणजे आता ते हरतायत तर आता ते काँग्रेस नेतृत्व त्याला जबाबदार नाही, अशा लगेच त्यांनी ती तयारी सुरू केली. पण शेवटी असं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्कीच म्हणजे हा जरी लोकसभेचा निकाल नसला तर जर बिहार दिल्ली निवडणूक हारणं म्हणजे मोदींचा पराभव आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर या निवडणुकीचा विजय मोदींच्या बाजून थोडा दिला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. भालचंद्र कांगो, मला सांगा, ज्याप्रमाणे सिलिगुडी पॅटर्न असेल किंवा बंगालमध्ये बदलत्या काळाचं भान असा उल्लेख रत्नाकर महाजनांनी त्या आघाडीला केला, आता आगामी कालखंडामध्ये डावे आणि सगळे जे काही व्यापक लोकशाही आघाडीचा उल्लेख रत्नाकर महाजनांनी केला, अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधामध्ये लढावं लागेल, त्याशिवाय भाजपला हरवणं अशक्य आहे असं वाटतं का? पण हे करण्यामध्ये भाजपेतर पक्ष विरुद्ध भाजप हे करण्यामध्ये पुन्हा भाजपच केंद्रबिंदू होईल, भाजपच मुख्य प्लेयर होईल आणि बाकी सगळे दुय्यम आपले छोटे छोटे घटक एकत्र येतील, अशी भीती वाटते का? काय असेल आगामी राजकारण? नाही, 2 दृष्टीने आपण या राजकारणाकडे बघितलं पाहिजे. एक म्हणजे इथे एक राष्ट्रीय पक्ष आणि बाकी सगळे त्याला विरोध करणारे रिजनल पक्ष, असं मॉडेल उभं राहतंय का, ज्याला नॅशनॅलिझम आणि सब नॅशनॅलिझम असं आपण म्हणू शकतो. अशा कारण का तामिळनाडूमध्ये तुम्ही बघितलं असेल की भारतामधले साधारणतः 3 राष्ट्रीय पक्ष समजले जातात, म्हणजे काँग्रेस, भाजप आणि डावे, या तिघांचंही महत्व तामिळनाडूमध्ये कसं कमी होत चाललेलं आहे 1967 नंतरही आपण बघितलेलं आहे. अशीच जर परिस्थिती बंगालमध्ये इतर सगळीकडे होणार असेल, आसाममध्ये होणार असेल हळूहळू, तर देशाच्या राजकारणाची दिशा काय राहील हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आता राहिला काँग्रेस आणि डाव्यांनी भाजपच्या पराभवासाठी एकत्र येणार का, तर पराभव भाजपचा करायचा नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आम्ही काही मोदींसारखं भाजप मुक्त देश, काँग्रेस मुक्त देश अशा फसव्या घोषणा करत नाही. धोरणांचं काय, समान किमान धोरण घेऊनच आम्ही काँग्रेसला बाहेरनं पाठिंबा दिला होता. आपल्या धोरणांची दिशा काय असली पाहिजे, सरकारची एकंदरीत वेलफेअर राजकारणाची भूमिका काय असली पाहिजे, हे मुद्दे महत्वाचे आहेत. ते मुद्दे घेऊन जर तुम्ही आघाड्या केल्या तर देशाच्या नीतीला काहीतरी बदल मिळेल. नाहीतर नुसता पक्षीय बदल हा काही जनतेला खऱ्या अर्थाने रिलीफ देणारा किंवा डाव्यांचं राजकारण पुढे नेणारा बदल होईल असं आम्हाला वाटत नाही. हेमंतजी, मला एक सांगा की मुळामध्ये आता ही सगळी चर्चा आपण करतो आहोत आणि असं दिसतंय की भाजप हा एक अतिशय महत्त्वाचा नव्हे केवळ तर एकमेव पक्ष म्हणून पुढे येतोय राष्ट्रीय स्तरावर, आणि त्या पक्षाला आव्हान देण्याची क्षमता असणारा राष्ट्रीय पक्षच नाही आहे. बाकीचे जे आहेत ते प्रादेशिक पक्ष आहेत, सगळे स्थानिक प्लेयर्स आहेत.
भाजप एकमेव आहे आणि त्याला विरोध करण्याची क्षमता जी आहे ती काँग्रेस वरचेवर हरवत चालला आहे. किंवा अनेकदा भाजपच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये म्हणून प्रोजेक्ट केले जाणारे जे नेतृत्व जे काही पुढे येतं ते काही काळ पुढे येतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र काही फार फरक पडत नाही. आणि त्यामुळे भाजप वरचेवर जास्तच पुष्ट, बलिष्ठ होत चाललेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधाची स्पेसच नाही आहे. हेमंतजी, कसं बघता या सगळ्याकडे? अर्थात आता मी काँग्रेसबद्दल बोलणार असल्यामुळे कदाचित सब्जेक्टिव्ह माझं मत जे काय असेल तेच मी मांडणार, हे लक्षात अच्छा. घेतलं पाहिजे आपण. रत्नाकर महाजन ऐकतायत आणि हसतायत. हा हां, त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी जे मी ज्याचा उल्लेख केला की काँग्रेस ज्या पद्धतीने आक्रमक होऊन वेगवेगळी आंदोलनं करायला पाहिजेत आणि काहीही केलं नाही असं म्हणत नाहीये. ज्या जोराने, ज्या जोमाने, ज्या व्यापक पद्धतीने, ज्या सातत्याने करायला पाहिजे ते काँग्रेस करत नाहीये. नाही तर काँग्रेसचा पराभव होण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता कम्युनिस्ट आणि काँग्रेस सहकार्याचा जो प्रयोग आहे तो चांगला प्रयोग आहे, पण 2009 साली माझ्या मते कम्युनिस्टांनी आणि काँग्रेसने दोघांनी टोकाच्या भूमिका घेतल्या, हटवादीपणा केला आणि ती जी आघाडी होती ती तुटली. आपण लक्षात घेतलं की 2004 ते 2009 याच्यामध्ये कुठलीही तक्रार करायला जागा नव्हती, कारण काँग्रेसला जो आणखीन डावा चेहरा देण्याचं काम हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे डाव्या पक्षांनी केलं आणि खूप चांगली कामं त्या काळात झाली. काँग्रेसचा पराभव 2009च्या नंतरच्या परफॉर्मन्समुळे झाला आणि त्याला घटक पक्षांचा आणि काँग्रेसच्या काही बेजबाबदारपणाचा, भ्रष्टाचाराचा असा सगळा संबंध होता. आता ठीक आहे, जे झालं ते झालं. आता लक्षात घेतलं की भविष्यामध्ये काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे काँग्रेस कमी होणं, काँग्रेसनी दिशा हरवणं ही आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस अस्तित्वात तर असलाच पाहिजे, तो पसरला पाहिजे आणखीन, कारण दोन्ही पक्ष असले पाहिजे. जसं भारतीय जनता पक्ष केंद्रात असेल, बरोबर विरोधी पक्ष समर्थ आणि राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष पाहिजे, कारण प्रादेशिक पक्षांची बरोबर. आघाडी हेमंतजी, असेल. हे सगळे मुद्दे त्याला- महत्त्वाचे आहेत. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. रत्नाकर महाजन, बघा, तुमच्यावरच्या प्रेमापोटी लोक काय काय काँग्रेसनं उभारी घेतली पाहिजे असं म्हणतायत. आता तरी तुम्ही उभारी घ्या. एकूण हे सगळं असं आहे, जयललिता, करुणानिधी हे प्रादेशिक खेळाडू आहेत. देश पातळीवरच्या राजकारणाचा विचार करायचा तर हा धक्का आहे काँग्रेसला. पुन्हा रुळावर यायचं नाव हा पक्ष अद्यापही घेत नाहीये. काँग्रेस संपल्याची ही अधिकृत घोषणा मानावी लागेल असं कोणीतरी सोशल मीडियावर सांगत होतं. भाजप मात्र काश्मीरपासून ईशान्येपर्यंत सगळीकडे शिरकाव करतोय, पुढं जातोय, देशव्यापी होतोय. असो, आज उगाच नको जास्त बोलायला. घोडा मैदान जवळ आहे. परवा स्पष्ट होईलच चित्र एकूण काय आहे ते. हे पब्लिक है, ये सब जानती है. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.